श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर सकाळी नाश्त्यासाठी मी बनवला होता उपमा, सोबतच होता चहा आणि मग त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली. आणि देवपूजेसाठी मग मी आधी देवांना स्नान घातलं आणि मग त्यांचा अभिषेक केला. तर या अभिषेकामध्ये मी पंचामृत घेतलं होतं. पंचामृतामध्ये आपण काय काय घेतो तर दूध, दही, तूप, मध आणि साखर आणि पाणी. आणि त्याच्याने मग देवाला आपण हे करतो, अभिषेक करतो. तर मी नेहमीप्रमाणे करते तसंच मी सकाळी लवकर उठून अभिषेक केला देवांना. आणि आज जर चांगला दिवस आहे तर चांगल्या दिवशी सगळ्यात आधी देवाच्या मूर्तींना आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि मग त्या स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना गंध, हळद, कुंकू, फुलं अर्पण करून आणि मंत्रोच्चार असे म्हणजे महादेवाला जर आपण करत असू अभिषेक तर ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा करू शकतो. आणि गणपती बाप्पाचा आपला साधा मंत्र, गणपती बाप्पाचा आपण कुठला मंत्र बोलतो तर ओम गणपते नमः. तर असं म्हणतात की शिवलिंगावर मधाने अभिषेक केल्यास संपत्तीमध्ये वाढ होते असे मानले जाते. तर अशा पद्धतीने ही माझी साधी सोपी अशी मी देवांना पूजा करत आहे. तर आज होळी आहे, आज भरपूर कामंसुद्धा आहेत. कामं म्हणजे तेच फराळ बनवायचं आहे, फराळ म्हणते, पुरणपोळी, होळीसाठी नैवेद्याचं ताट बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने त्याची तयारी जरी ते संध्याकाळी करायचं असलं तरी त्याची तयारी ही आधीपासूनच करावी लागते. तर इथे मी आधी चणा डाळ शिजून घेतली आहे, सोबतच बटाटे वगैरे शिजून घेतलेत. तर बटाटे म्हणजे बटाट्याची भाजी करणार आहे आणि पुरणासाठी मी इकडे चणा डाळ शिजून घेतली. आणि मग जे आपण कटाची आमटी करतो ती करण्यासाठी मी त्याचं पाणीसुद्धा बाजूला काढून घेतलं आहे. मग पुरणाला थोडा चटका देतो नाही का आपण तसा चटका दिला. म्हणजे त्याच्यामध्ये गूळ आणि हे घालून ते थोडं असं हे केलं आणि मग ते वाटून घेतलं. तर मग अशा पद्धतीने ही तयारी हळूहळू म्हणजे मी 5 वाजता वगैरे लागली होती जेवणाला संध्याकाळचा, कारण होळीवर पण जायचं होतं पूजेसाठी. तर मग केली हळूहळू सुरुवात आणि मग अशा पद्धतीने असं होतं माझा आजचा दिवस. तर इकडे बटाट्याची भाजी मी घालून घेत आहे अगदी साध्या पद्धतीने. आजचा मेन्यू काय होता तर वरण पण केलं होतं, कारण प्रज्ञू माझा नाही तिखट एवढं खात, सो त्याच्यासाठी मी वरणसुद्धा केलं होतं. इकडे माझी बटाट्याची भाजी होतेच आहे. तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी झाली. आजचा मेन्यू सांगत होती मी तुम्हाला. तर आज मस्त केली होती झणझणीत अशी कटाची आमटी, पुरणपोळी, सोबतच बटाट्याची ही सुंदर अशी पिवळी बटाट्याची भाजी आणि सोबतच कुरड्यासुद्धा तळल्या होत्या. त्याच्यासोबत कांदा भजी होते. तर असं होतं माझा आजचा स्वयंपाक. तर इथे मी जे मगाशी वाटप दाखवलं ना ते वाटप करून घेतलं आणि आता मी कटाची आमटी करून घेणार आहे. तर फोडणी तिला देत आहे मी आणि मग जे आपण वाटण करून घेतलेलं ते त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर फोडणीमध्ये एक तेजपत्ता, एक लसणाची पाकळी आणि वेलची वगैरे घालून मग त्याच्यामध्ये ते आपलं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि मग ते मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण जे मसाले वापरतो ते मसाले टाकून आणि मग जे आपण जी डाळ शिजून घेतली आहे चण्याची, त्याचं जे आपण पाणी काढलं होतं तर त्याची मस्त अशी झणझणीत अशी आमटी बनवायची.
तर इथे माझं होत आलं आहे आणि आमटीला पण मी आता फोडणी दिली आहे, इथे तुम्ही बघू शकता. तर मसाले वगैरे घालून घेतले आणि मग त्याच्यामध्ये मी जे डाळीसाठी पाणी काढलं होतं ते घालून घेतलं. तर अशा पद्धतीने इथे बघू शकताय माझी आमटी ही आता रेडी होणार आहे. तर होळीच्या दिवशी हाच स्वयंपाक असतो. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या घरांमध्ये पुरणपोळी, आमटी आणि ही कटाची आमटी आणि साधारणतः हेच असतं सगळीकडे आणि त्याचाच नैवेद्य दाखवला जातो होळीला. तर यावर्षी काही कारणांमुळे आमची होळी ही कोकणात म्हणजे आमच्या गावालाच असते. तर यावर्षी काही कारणांमुळे गावाला नाही जाता आलं. सो ठीक आहे, आता जिथे आहोत तिथेच करूया. नेक्स्ट इयर नक्की तुम्हाला होळीचा ब्लॉग तिकडचा गावाचा पण दाखवेल मी. तर इथे अशा पद्धतीने माझी आमटी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय ही आहे माझी कटाची आमटी. दिसते ना मस्त. सोबतच झालंय वरणाला सुद्धा फोडणी देऊन घेतली प्रज्ञूसाठी आणि मग कांदा कापून घेतला भज्यांसाठी. कांदा भजी, खेकडा भजी सुद्धा म्हणतो आपण त्याला. तर पीठ भिजवून घेतलं आणि मग कांदा भजीची तयारी केली. तळण म्हटलं की तळण काढून ठेवलं की टेन्शन नाही. आणि हां, मेथीची भाजीसुद्धा केली होती मी. तर त्याच्यासाठी मग भज्याचं पीठ भिजवून ठेवलं आणि मग मेथीची भाजी घेतली साफ करायला. ती पटापट केली, साफ करून घेतली आणि तिला फोडणी दिली. आणि मग मी घेतल्यात आता इथे कुरड्या तळायला आणि मी सगळ्यात शेवटी ठेवली होती पुरणपोळी. तर म्हटलं हे माझं सगळं एकदा आवरलं की मग मी पुरणपोळी करायला घेते. आणि तुम्ही बघू शकताय कुरडई किती मोठी अशी मस्त फुगली आहे. तर हा नैवेद्य आपण दरवर्षी करतोच. तर अशा पद्धतीने एक एक काम माझं पटापट होत आहे. ते म्हणतात ना, आवड असली की सवड मिळते. तर अशा पद्धतीने पटापट होत आहेत कामं. आणि इथे माझी भजीसुद्धा तळून झालेली आहेत. तर आजचं काय बरं, पुरणाचा स्वयंपाक होता. पुरणपोळी, कटाची आमटी, मेथीची भाजी, पिवळी आपली बटाट्याची भाजी, त्याच्याबरोबरच तळली होती हे कांदा भजी, कुरडई. तर अशा पद्धतीने होता माझा आजचा स्वयंपाक. आणि मी जसं बोलली होती की सगळ्यात शेवटी मी ठेवली होती पुरणपोळी. तर आता जवळजवळ 7 वाजत आलेत आणि माझी इथे पुरणपोळीसुद्धा रेडी. कारण आधी मी 2-3 लाटून घेतल्या आणि मग होळीवर पण जायचं होतं आणि मला माझी स्वतःची सुद्धा तयारी करायची होती. आणि मग नैवेद्याचं ताटसुद्धा बनवायचं होतं, पूजेचं ताट बनवायचं होतं. तर अशा पद्धतीने मग सगळ्यात शेवटी मी जसं म्हटलं की पुरणपोळी आणि मग ती मी बनवायला घेतली पुरणपोळी आणि बघू शकताय. त्याच्यानंतर मग मी पूजेचं ताट रेडी केलं आणि एक नैवेद्याचं ताट रेडी केलं. असे 2 माझी ताटं रेडी झाली. आणि मग हे ऑफिसला गेले होते, हे आले संध्याकाळी. मग ते आले, रेडी झाले आणि मग आम्ही गेलो. साधारण 8:30-9च्या दरम्यान गेलो होतो होळीवर. तोपर्यंत होळी खूप छान अशी त्यांनी सजवली होती इथे आमच्या सोसायटीमध्ये. तर इथे बघू शकताय तुम्ही, हे माझं नैवेद्याचं ताट आणि हे आहे माझं पूजेचं ताट. तर अशा पद्धतीने हे बघा, ही होळी खूप सुंदर अशी सजवली होती त्यांनी, आमच्या सोसायटीतल्या लोकांनी. तर होळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. आणि
आता एवढ्या लोकांमध्ये फोन काढून कसं शूट करायचं ते समजत नाही. समजत नाही असं नाही, पण थोडं असं वाटतंच ना की लोक बघतात फोन काढून, हे लोक काय करतात शूट. म्हणजे फोटो तर सगळेच काढतात, पण जो आपण व्हिडिओ काढतो तर बघतातच ना, असं आपल्याला वाटतं की हे लोक बघतायत आपल्याला. पण आता काय करणार, शेवटी पूजेचं मला नाही काढायला जमलं, तरी मी यांना बोलली होती अहो माझं थोडंसं तरी काढा लांबून. तर यांनी काढले फोटो. तर काय आरतीचं ताट मग त्यांच्याकडे दिलं आणि मीही थोडंसं शूटिंग काढलं माझं. हा प्रज्ञू हाय करतोय तुम्हाला, हाय. तर अशा पद्धतीने माझी होळीची पूजा खूप छान अशी झाली. आणि मग इथे ते लोक गाराणं घालत होते, जसं दरवर्षी घालतात. तर आमच्याकडे गावाला पण खूप छान असं गाराणं घालतात. तर ते असं गाराणं घालत होते होळीला, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी होळी लावली. हे महत्वाचं बोलायचं. तर अशा पद्धतीने हे बघा होळी लागलेली आहे. आणि काय म्हणतात, होळी रे होळी पुरणाची पोळी. तर होळीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 अशा शुभेच्छा. तर अशी होती ही आमची या वर्षाची होळी, आणि खूप शुभ दिवस मानला जातो हा. तर होलिका मातेला पण आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात त्या सांगायचं, काही चुकलं असेल तर माफ करून घे असं बोलायचं, गाराणं घालायचं तिला. आणि जी काही संकट असतील ती आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे, आणि इथून पुढे सगळं काही चांगलं होऊ दे अशी तिला प्रार्थना केली. आणि असं होतं माझा आजचा हा ब्लॉग. किती सुंदर हे दृश्य आहे होळीचं, आणि खूप छान यांनी काढलाय तो व्हिडिओ. तर अशा पद्धतीने हा होता माझा होळीचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ? तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. माझ्याकडे मग घरी जाऊन पण मला पुन्हा देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. घरी नैवेद्याचं ताट पुन्हा बनवलं, घरातल्या देवांना नैवेद्य दाखवलं, अर्पण केलं. तर अशा पद्धतीने हा होता माझा होळीचा ब्लॉग. तर घरी जाऊन थोडा आम्ही एकमेकांना रंगसुद्धा लावला, कारण तिथे म्हणजे घेऊन गेलो होतो होलिका मातेला थोडा अर्पण केला रंग. कारण दुसऱ्या दिवशी धुळवड असते, धुळवड.
तर धुळवड म्हणजे काय तर आमच्या लहानपणी मला आठवतं म्हणजे आम्ही 90sचे किड्स आहोत. तर धुळवड म्हणजे काय जी राख असते ना होळीची ती घेऊन लावतात आणि त्याच्यामध्ये खेळली जाते तिला म्हणतात धुळवड. आणि रंगपंचमी केली जाते त्याच्यानंतर 5 दिवसांनी. तर अशा पद्धतीने आम्ही एकमेकांना अगदी हे काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक कलर होता तो लावला एकमेकांना आणि विश केलं घरातल्या घरात. सो तुम्हाला सुद्धा होळीच्या आणि धुळवडीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवाला नैवेद्य अर्पण केला आणि मग जे आम्ही आजचा जो स्वयंपाक आहे त्याचा आस्वाद घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. श्री स्वामी समर्थ. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.